ना, तर शिजण्याला महत्व आहे. चांगलं शिजलं पाहिजे आणि आपल्या तोंडाला चवदार झाले पाहिजे, टेस्टी झाले पाहिजे, तोंडाला चव आली पाहिजे. मग तुम्ही गोल करा, लंबट करा, कसेही करा. तर मी केले भारी झालेत मंडळी आणि मी थोडं लागलेलं आहे. तर चला म्हणलं, उन्हाळ्याचं कसं असते, जेवण कमी आणि पाणी भरपूर जातं. तर आज आपण व्हिडिओला तशी तर दुपारी सुरुवात केलेली आहे. तर चला म्हणलं, आता दुपारची वेळ झालेली आहे, 1 ते 1:30 वाजलेले. तर म्हणलं चला आता कसं खमंग काहीतरी करून खाऊ म्हणलं दुपारच्या वेळेस. तर त्यासाठी म्हणलं आता चला काय करावं. तर चला म्हणलं मस्तपैकी आपण ह्या कोथिंबीर होती भरपूर अशी घरात. तर चला म्हणलं कोथिंबीरीचे मस्त मुटके करून खाऊ म्हणलं छानपैकी. आणि पहा, माणसाला सर्दी पडसं झालं ना, तर असं मुटके त्याचं पाणी प्यायचं, एकदम असं सर्दीला आराम भेटतो आणि छान पण वाटते. तर त्यासाठी चला मी आज मुटक्याची तयारी करायला. तर या त्यासाठी मी काय केलेले, एक गावरान लसणाचा एक कांदा सोलून 3 ते 4 हिरवी मिरची, जिरं आणि लसण अद्रक असं मिक्स करून ते कुटून घेतलेले. आणि चला तर आता आपल्याला मुटक्याची तयारी करायची. तर त्यासाठी मी काय केलेले अगोदर, तर हे पहा माझ्याकडं खापराची काटूट आहे कुंभारी. तर ह्या पहा मी त्यासाठी काय केलेले, ही चांगली या वाटीनं पहा, ह्या पहा या वाटीनं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेले आणि अर्धी वाटी बेसन पीठ याच वाटीनं. तर हे तिन्ही पीठ, ह्यातले तिन्हीपैकी कुठलं कमी जास्त पीठ झालं तरी काही नाही. हे तिन्ही पीठ घेतलेले. आणि आता यामध्ये मी हे कोथिंबीर धुवून ठेवलेली होती. तर ह्या पहा भरपूर अशी कोथिंबीर यात मिक्स करणार आहे मी. मध्ये हे मिरची, लसण, अद्रक, जिरेचं जे आपण कुठलं होतं ना धोबड, हे पण याच्यात मिक्स करून घ्यायचं. तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता, पण हिरवी मिरचीचं खमंग टेस्ट लागते म्हणून. आणि कमी जास्त पण मिरची तिखटनुसार करू शकता. आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी हळद घालणार आहे, एक अर्धा चमचा मी चोळून घालणार आहे, कारण पोटासाठी चांगला असते. त्यानंतर हा पुदिना पण चांगला असतो पोटासाठी. तर माझ्या टेरेस गार्डन पुदिना भरपूर आहे असा, मी तर पुदिन्याचे पण थोडेसे आणलेले पानं कट करून. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तर इकडं आम्ही शेंदून मिठाचा वापर करतो दररोजच्या स्वयंपाकामध्ये. तर या पाहिजे चवीनुसार घालायचं. आणि आता याचा काय करायचं, घट्ट गोळा मळून घ्यायचा. आता थोडं थोडं पाणी करून हे चांगला गोळा करून घ्यायचा. तर पहा असा मस्तपैकी गोळा तयार करायचा. ह्याच्यात आणखीन कुठल्या भाज्या असल्या ना, पालक, मेथी, ते पण तुम्ही ह्याच्यात मिक्स करू शकता. मग पहा इकडं आता मस्त लाकडी शेगडी पेटवून घेतलेली. आपण शेगडीवर मस्तपैकी या मातीच्या भांड्यात बनवणार. तिचं भांड मस्तपैकी गरम झालेले. आता याच्या फोडणीसाठी तेल घालू. तर चला मस्त तेल पण गरम झालेले. तर अगोदर फोडणीला मोहरी घालायची. मोहरी पण छानपैकी तडतडली. त्यानंतर जिरं घालायचं. जिरं पण छानपैकी फुडले. त्यानंतर मी थोडासा लसूण कुटून ठेवला होता फोडणीसाठी. आणि त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा. छानपैकी फोडणी झालेली. तर आता याच्यात काय करायचं, पाणी घालायचं. यात तिखट वगैरे काय घालायचं नाही. तर ह्या आदनाला उकळी फुटेपर्यंत इकडं आपण मुटके तयार करू. तर बघा आता मुटके कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं करते, कोणी कसं. तर ह्या पायी जुन्या काळामध्ये ह्या पाशी मुटके करत होते. ह्या पाशी अशा पद्धतीनं मुटके. तर कसे करू शकता तुम्ही, गोल करू शकता, लंबक करू शकता, कसेही. पण ह्या पायी जुन्या पद्धतीच्या असे मुटके होते. आता मी अशा पद्धतीने बाकीचे सगळे करून घेणार आहे. तोपर्यंत याला उकळी फुटती. म्हणजे मस्त आदन उकळी फुटलेले आणि इकडं पाय इतके शिल्लक झालेले. तर चला तर हे आता या आदना सोडून घेऊ आणि नंतर पुन्हा बाकीचे करून घ्यायचे.
आता अजून यातले काय करू, कारण त्या मातीच्या भांड्यात इतके काय सगळ्या उंड्याच्या बसत नाहीत आणि खाणारे पण आम्ही 3 जणच आहेत, एवढ्याचे लागत पण नाहीत. तर यातला थोडासा उंडा मी काय थालपीठ कशासाठी बी काही करता येते ठेवून देणार आहे आणि अर्ध्या उंड्याचं आणखीन त्यात जेवढं बसेल तेवढं करणार आहे. जास्त जाड नाही आणि पातळ नाही, हे पासा शिजते पण लवकर. हा मुटके मस्त चांगले भारी उकळायलेत, हे पहा. तर चला तर आता हे बाकीचे पण घालून घेऊ. इतका थोडासा उंडा उरलेले, तर कारण कसं आहे जास्त होतात खाणारे आम्ही 2-3च आहेत, मग कशाला जास्त करायचं म्हणून ठेवलेलं आहे. याचं थालपीठ धपाट व्हायचं काय पण होते, तर चला म्हणजे एवढं ठेवून देऊ. का आता हे शिजत आले नाही, तर ह्याच्या वरचं पाणी मस्त प्यायचं वाटी गरम गरम. तुमची कसली बी सर्दी पडस खोकल्याला थोडासा आराम पडतो आणि छान लागते आणि तोंडाला चव पण येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही का, मुटके चपटे असो, गोल असो, लंबक असो, कसेही असो, कसेही करा, आपल्या पारंपरिक पद्धतीनं करा, नवीन करा, लाटून करा. फक्त कसं जास्त हे, कारण शेवटी उकड आण नाही ना, तर शिजण्याला महत्व आहे. चांगले शिजलं पाहिजे आणि आपल्या तोंडाला चवदार झाले पाहिजे, टेस्टी झाले पाहिजे, तोंडाला चव आली पाहिजे. मग तुम्ही गोल करा, लंबट करा, कसेही करा. तर मी केलेत पहा, जुन्या पद्धतीने केलेत पहा, एकदम भारी अशी उकडायलेत आणि स्वाद तर मस्त यायला मंडळी. तर पाहूत आता चांगले शिजत आल्यानंतर यातलं मस्त गरम गरम पाणी पाहिजे, छानपैकी तोंडाला चव येते. मंडळी मुटके शिजले का पाहूत, कारण बराच वेळ झालेलं मुटके शिजायले, एकदम भारी झालेलं असे आणि पातळ ठेवलेले. आता हे वरचं पाणी प्यायला एकदम भारी लागते, असं मस्त गरम गरम. छानपैकी शिजलेले. तर भांडं नका खाली उतरलं तरी 5 मिनिटं असं उकळायला राहते. चला आता शेगडी बंद करू. भारी झालेत मंडळी आणि मी थोडंसं अर्धी वाटी याच्यावरचं पाणी पिळते, इतकं भारी झालेले टेस्टेड असं. तर पहा, कोथिंबीरचे मुटके एकदम भारी असे मस्त झालेले. तुम्ही पण असे करून बघा, थोडेफार किती टेस्टला भारी लागतात. तर कशी वाटली आमची साधी सोपी कोथिंबीरचे मुटके करण्याची पद्धत, गावरान पद्धतीचे, पारंपरिक पद्धतीची आवडल्या जरूर माझ्या आमची सह्याद्री चॅनेलला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि मंडळी न विसरता सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुन्हा पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. या गरम गरम कोथिंबीरचे मुटके खायला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.